निलेश शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन बिडकीन। मी बकरी ईद अनुषंगाने सर्व आपणा कुरेशी बांधवांना मी नम्र आवाहन करतो की थोड्याच दिवसानंतर बकरी ईद हा आपला मुस्लिम धर्मियाचा सण जवळ आलेला आहे। त्या सणाच्या अनुषंगाने काही सूचना आहेत, त्या तुम्ही सर्वांनी ऐकून घ्या। आपण जे गोवंश ईदसाठी कुठल्याही प्रकारचं गोवंशीय जानवर याच्या विक्री करते किंवा कटाई करता महाराष्ट्र शासनाने प्रतिबंध केलेला आहे। जर गोवंशीय जानवर कुठल्याही तुम्ही कटाईसाठी जर घेऊन आला तर त्याच्यावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल। त्याचबरोबर उघड्यावर मांस विक्री कोणीही करणार नाही। जर असं कोणी उघड्यावर मांस विक्री करताना आढळून आलं तर त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। गोवंशीय मांस हे जर कोणी ताब्यात बाळगून मिळून आलं तर त्याच्यावर प्राणी संरक्षण अधिनियम प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल। तसेच गोवंशीय जनावरांची ईदच्या आधी आता 4-5 दिवस बाकी आहेत ईदसाठी, जर त्यापूर्वी जर कोणी गोवंशीय जनावरांची वाहतूक करत असताना अवैधपणे वाहतूक करत असताना मिळून आला तर त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्यासाठी आपणाला सर्वांना नम्र आवाहन आहे की ज्या जनावर तुम्ही तुमच्या ताब्यात जे कोणतेही जनावर असतील, मग ते बकरी असो, गोवंशीय किंवा इतर कुठलेही जनावर असेल, त्याचं इयर टॅगिंग करून घ्या, जेणेकरून त्या मालकीबाबतचा तो पुरावा राहतो। किंवा जर जे जनावर तुम्ही बाजारातून खरेदी करताय त्या जनावरांचे खरेदी आणि विक्रीचे दाखले ते प्राण्यांची किंवा त्या गोवंशीय जनावरांची वाहतूक करत असताना सोबत ठेवा। जर कोणी दाखला नसताना किंवा इयर टॅगिंग नसताना ते जानवर जर मिळून आलं आणि त्या संबंधी तुम्ही जर कुठल्याही प्रकारचं जर स्पष्टीकरण देऊ शकला नाही तर आपणावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल। त्याचबरोबर गोवंशीय जनावरांची कुठल्याही प्रकारची वाहतूक कोणीही करणार नाही। संशयास्पद इसम गोवंशीय जनावर ताब्यात बाळगून असताना कोणी संशयास्पद इसम मिळून आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल। हे आज आपणा सर्वांना मी बकरी ईद अनुषंगाने आवाहन करतो। धन्यवाद।